सोलापूरमध्ये MBBSचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। राहत्या घरात गळफास घेऊन या विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलंय। कॉलेजवरून घरी आली, त्यानंतर अभ्यास करण्यासाठी ती आपल्या खोलीत गेली। त्याच वेळी तिनं टोकाचं पाऊल उचलत गळफास घेतला। मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे। या विद्यार्थिनीच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। सध्या सोलापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार साक्षी सुरेश मैलापुरे वय 25 वर्ष असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। साक्षी MBBSच्या 3ऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत होती। साक्षीने मंगळवारी राहत्या घरात स्कार्फच्या साह्यानं गळफास घेत आत्महत्या केली आहे। जुळे सोलापूर येथील IMS शाळेजवळ ती आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती। साक्षी सोलापुरातील डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 3ऱ्या वर्षात शिकत होती। साक्षीच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। साक्षीचे वडील सुरेश मैलापुरे हे वीज वितरण कंपनीत अधिकारी म्हणून काम करतात। तिची मोठी बहीण पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेत आहे। साक्षी अभ्यासात हुशार होती। दोन्ही वर्ष ती चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती। सोमवारीच तिची पूर्ण परीक्षा संपली होती। मंगळवारी नेहमीप्रमाणे साक्षीचे वडील कामावर गेले होते। आई आणि साक्षीच घरामध्ये होते। साक्षी कॉलेजवरून आली आणि आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत होती, तर तिची आई घरात काम करत होती। बराच वेळ झाला साक्षी खोलीतून बाहेर आली नाही, त्यामुळे तिच्या आईनं दरवाजा वाजवला। साक्षीकडून आतून काहीच प्रतिसाद आला नाही। त्यांना वाटलं की ती झोपली असेल, त्यामुळे त्यांनी तिच्या मोबाईलवर कॉल केला, तर साक्षीने कॉल घेतला नाही। त्यामुळे तिची आई प्रचंड घाबरली। तिनं शेजाऱ्यांना बोलवून आणलं। त्यानंतर सर्वांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना धक्का बसला। साक्षीनं स्कार्फच्या साह्यानं गळफास घेतला होता। साक्षीला पंख्याला लटकताना पाहून तिची आई चक्कर येऊन खाली पडली। साक्षीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता। डॉक्टरांनी साक्षीला मृत घोषित केलं। या घटनेनंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात साक्षीच्या आत्महत्येची नोंद करण्यात आलेली असून पोलीस तपास करत आहेत। साक्षीने आत्महत्या का केली असा प्रश्न सर्वांनाच पडलाय।